यांना सोडायला जायचं, आणायला जायचं म्हण. अरे एवढंच करायचं होतं तर वडापचा ड्रायव्हर झाला असतो. हा, धडकनची गाणी ऐकत तुम्हाला रोज सोडलं आणलं असतं. आर्मी मध्ये कशाला गेलो असतो. पण नाही, त्यांनी सांगितलं ना मग जायचं. हा, जायचं. आणि हो, तुम्ही 2 मिनिटं उशिरा गेला ना तर परत चालू होणार. तुला काय माझी पडलेलीच नाही है ना, तुला काय माझी गरजच नाही. तू तुझ्यासाठी याव करते त्याव करते. अगं मग नको ना करू, कुणी सांगितले तुला कर म्हणून. हा, आणि हा, तुम्ही 2 मिनिटं उशिरा जाऊ शकत नाही, पण त्या मात्र 2 तास लेट येऊ शकतात. 2 तास लेट का झाला? मी हा ड्रेस घातला तर कानातला मॅच झालं नाही, मग तो ड्रेस घातला मग पायातला मॅच झालं नाही, मग हे घातलं मग ते बदललं, मग ते घातलं मग हे बदललं. अरे मी तिकडे ट्रेनिंगला होतो तेव्हा कळलं नाही का? पण नाही, आम्ही तुमच्यासाठी किती करतो ना हे तुम्हाला कळलं पाहिजे. आम्ही तुम्हाला चांगलं दिसलं पाहिजे. अगं 2 तास उन्हात थांबून डोळ्याच्या खोबण्या झाल्या. आता चेटकीन जरी समोर आली ना तरी आम्हाला काही कळणार नाही. पण नाही, त्यांनी कौतुकाने केलं ना, आपण पण कौतुक करायचं. तू हे केलंस ना मग ते करायला पाहिजे होतं, मग तू ते केलंस ना मग हे करायला पाहिजे होतं. साधी सरळ गोष्ट आहे, छान दिसतीस, पण त्यात पण त्यांना वेगळं पाहिजे. हा, म्हणजे फक्त छान भारी नाही का? नाही भारी. हा, म्हणजे फक्त भारी, लय भारी नाही का? अगं हे सगळं सेमच असतं, ह्याच्यात काय वेगळं असतं? हा, छान भारी लय भारी चांगलं हे सगळं सेमच असतं, ह्याच्यात वेगळं काय असतं सांग की. पण नाही, त्यांना पाहिजे तसंच बोलायचं. आणि हो, अजून एक गंमत आहे, हे सगळं आहे ना, हे सगळं आपणच बोलून दाखवायचं. त्या का नाही बोलणार? त्यांनी न बोलताच आपल्याला ओळखता आलं पाहिजे. का का आम्ही प्रेम करतो ना त्यांच्यावर. न बोलता कसं ओळखायचं? न बोलता कसं ओळखायचं? का जादूगर आहे मी? जादूचे खेळ करतो आम्ही? हा, काय जादू येते आम्हाला? कोण हाय कोण आम्ही? आणि हो, अजून एक ह्यांच्या मैत्रिणी संग बोला ना, तर का बोलला नाही बोललो तर का नाही बोललो? मी तुला सांगत होते, कळलं नाही? कधी सांगत होतीस? कोडवर्ड मध्ये. हा, कुठला कोडवर्ड? हा, अच्छा, हा, म्हणजे तू कोडवर्ड तूच तयार करणार आणि तूच वापरणार. अरे वा, छान छान छान. हा, म्हणजे आम्हाला काही माहित बी नसतं तरी आम्हाला कळलं पाहिजे. तुला सांगतो राहुल्या, तुला जर सुखी राहायचं असेल ना तर कात्री संघ लग्न कर, पण पुरी संघ अजिबात लग्न करू नको. हॅलो, हा पिलू बोल ना. हा, काय म्हणतेस? हा, अगं तुला फोनच करणार होतो मी. अगं आत्ता तुझी आठवणच काढली होती. हो. परफेक्ट बॉयफ्रेंड. रामकृष्ण हरी. अगं आवरा लवकर, आपल्याला अजून गुढी उभी करायची. होय. बर, मी आहे बाहेर जित्याबरोबर गुढीची तयारी करतो. हे घे गुढीसाठी साडी. आणि अगं आवरा की पटापटा, गुढी उभी करायची आहे. आता हसायला काय झालं? अहो आता नाना बी हेच म्हणून गेले. कशी दिसते मी? काय झालं? असं का बघताय? चांगली दिसत नाही व्हय मी? बर, मी साडी बदलून येते. अगं बाई शितले, अगं बस इथं बस बस. अगं किती गोड दिसतेस तू. थांबा. आणि साडी बदलायची काही गरज नाही, कसली भारी दिसतेस. खरंच? अगं बाई, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं तूच आवरलंयस. मग आता मला सगळं येते. हो बाई, कुणाची नजर नको लागायला. अक्का, शितली आता किती शहाण्यासारखी वागायला लागली नाही? अय, मी आधीपासून शाण्यासारखीच वागते.
तुम्हालाच वाटत नव्हतं. बरं बाई, लई गुणाची पोर माझी ती. आता एकदा लग्न झालं की लग्न झालं की झालं का सुरू तुझं? अगं काय गाय, काय बी झालं तर सारखं माझ्या लग्नाच्या इशावर कशी काय येतेस ग? अगं तुला आता नाही कळायचं. आई झाल्यावर कळल. वयात आली पोर घरात असली की असंच होतंय. सगळे डायलॉग पाठत मला तुझे. मग काय तर सारखी आपली असंच काय तर बोलत असते. आई झाल्यावर कळल, चांगला पोरगा मिळाय पाहिजे, लग्नाचं बघाय पाहिजे, ह्याव नि त्याव. आता वयात आलेली पोर काय घरात ठेवतात वय? मग आताच लावून टाक की माझं लग्न. अगं मी तयार आहे की, पण तूच तयार नाहीस. आता चांगला पोरगा बघायचा आणि लग्न उरकायचं. हा, तू टाकशील की उरकून. आई, मला विचारल्याशिवाय माझं लग्न लावायचं डोक्यात तर नाही ना तुझ्या? असं कसं तुला न विचारता करीन? तुला न विचारता तुझं लग्न होईल का? काय सांगता येत नाही बाई तुझं, काय बी करशील. नाही ग बाई, तुला विचारणार आणि तुझ्या मनासारख्या पोरासंग तुझं लग्न लावून देणार. माझ्या मनात तर अजिंक्य आहे, आणि त्याच्याशीच होणार असेल तर चालेल ना तुला? हा. होय, मला पोरगा पसंत असला तरच मी लग्न करणार बर का. अगं बाई, तुला न विचारता मी लग्न करणार आहे तुझं. वय पण काय ग, तुला कोणी पसंत तर नाही ना? हा, अगं म्हणजे तुझ्या मनात दुसरं कोणी नाही ना? अजिंक्य. काय हो? अगं बाहेर जिथे विचारत होता लिंबाचा पाला कोणी काढून दिला म्हणून, मी सांगितलं आजन दिला म्हणून. पण त्यानं का काढून दिला? तुम्हाला काढता आलं नाही वय? इधर अख्ख्या गावानं पाला ओरबडून नेला, पर शेंड्याला गेला होता. आता एवढ्या वर्ष मला काढा येतोय बे. आणि त्यानं काय मला एकट्यालाच काढून नाही दिला, अजून 4-5 जणांना बी काढून दिलाय. तसा अजिंक्य सगळ्यांना मदत करण्यातलाच आहे म्हणा. वय, अजिंक्य लई चांगला मुलगा आहे. हे पण किती कौतुक करत असतात त्याचं. हा, तो आहेच तसा. होय. अरे वार माझा फौजी, चांगलंच इम्प्रेशन मारले की घरातल्यांवर. असंच घरच्यांचं मन इम्प्रेशन मारत राहिला तर घरचे स्वतःहून अजिंक्य संग माझं लगीन लावून देतात. बर, चला आवरा पटापटा. शीतल, जरा मदत कर. अगं आई, आता नको, आता मी बाहेर चालले. आता कुठं चालली? अहो यास्मिनकडे चालली असेल, दुसरं कुठं जात्या? हा, तिच्याकडेच जाते. सारखं काय असते का गावात उंडरायचं? अगं आता कुठं सारखी सारखी जाते? इचार की सुमन काकीला. तिला कशाला विचारायला पाहिजे? मी नसते वय बघायला घरात. बर, आता सणासुदीचं तंडत बसू नका. शीतल, तुझा. हा, आणि हा, आज आम्ही गावातल्या पोरी पोरी सगळ्या देवांच्या पाया पडायला जाणार आहे. तर जरा उशीरच होईल मला. जा बाई, आणि चांगला नवरा मिळू दे असं देवाकडे मागून घे. हा, तेच मागणार आहे. बर, आवरा पटापटा. चला उरका, उशीर झालाय आधीच. चला.